तन्वीनी आणि साक्षीने केली शॉपिंग. मित्रांनो, हा अटलजींचा स्टॅच्यू आहे. हे आम्ही घेतलेत सिद्धू. चला मॉल रोड. पहिल्यांदा खाल्ला असा नाही. तुमचा पोर्शन मँगो काय माहिती आहे काही असं खूप चांगला होता. गुड मॉर्निंग एव्हरीबडी अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अगेन. मित्रांनो, आज आम्ही पोचलो आहे शिमल्यामध्ये. यस, काल आमचा मनालीचा प्रवास संपवून आम्ही आज शिमल्यामध्ये पोचलो. मनालीमध्ये आम्ही 2 ते 3 दिवस स्पेंड केले आणि आज आम्ही शिमल्यामध्ये आहोत. आणि आज शिमल्याचे आम्ही काही फेमस स्पॉट आहेत, तिथे आम्ही त्यांना एक्सप्लोअर करणार आहे. हां, मनालीपेक्षा खूप थंडी आहे. हां, मनालीपेक्षा इथे आम्हाला जास्त थंडी वाटली. ॲक्च्युली आम्ही काल मनालीवरनं निघालो सकाळी, पण येताना जे 6-7 तासाचा प्रवास आहे त्याला आम्हाला 8-9 तास लागले ऑलमोस्ट. कारण एका ठिकाणी खूप मोठा जाम लागला आम्हाला. तर आमचा कालचा 3 किलोमीटरचा. तर काल आमचा ॲक्च्युली दिवस वेस्ट गेला प्रवासामध्ये, कारण आम्हाला इथं पोचायला 7 वाजले. तर आज आम्ही मॅक्सिमम काय जेवढे काही स्पॉट आम्ही कवर करू शकू तेवढे आम्ही कवर करणार आहेत. आणि आम्ही आता सध्या आमच्या शिमल्याच्या हॉटेलवरती आहे. हॉटेलच्या टेरेसवरती त्यांनी एक म्हणजे रेस्टॉरंट यांचं टेरेसमध्ये आहे, हे बघा. आणि या हॉटेलची मी तुम्हाला इथनं जे काय व्ह्यूज आहेत ते दाखवतो. तर मित्रांनो, चला आता आम्ही निघतोय शिमला एक्सप्लोअर करायला. तुम्ही आमच्यासोबत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला मित्रांनो, आमची गाडी रेडी आहे शिमला फिरण्यासाठी आणि आमचे महिला मंडळ पण रेडी आहे. चला, हे बघा. मग महिला मंडळच आहेत ना तुम्ही. चलो रवी भाई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आम्ही आता निघालोय कुफरीला. तर पहिले आम्ही कुफरी व्हिजिट करतोय, मग जाको टेम्पलला व्हिजिट करणार आहे. तिथनं मग मॉल रोड वगैरे तिथं जवळच आहे, ते पण आम्ही एक्सप्लोर करू आज. तर बघू कुफरी. मित्रांनो, आम्ही पोहोचलो आता कुफरीला. इथं काही ऍक्टिव्हिटीज आहेत, आम्ही बघतो आता काय काय सांगतात ते बघूया. देखो, यहाँ से ना घोड़े पे जाना पड़ता है. हाँ, घोड़े पे हमारा लड़का आपके साथ चलेगा जो घोड़े को पकड़ के जाता है. ये पॉइंट घोड़े वाले रहते हैं. हाँ, ये पॉइंट घोड़े वाला दिखाएगा. जब वैली में ड्रॉप हो जाओगे आप लोग, उसके बाद वैली में वॉक करना आपने. पहला पॉइंट में शूटिंग प्लेस पॉइंट है जहाँ फोटो वीडियो बना सकते हो. फिर स्की पॉइंट, सीनरी ऑफ हिमालय बाय टेलीस्कोप पॉइंट. ऊपर टॉप पे लगे है टेलीस्कोप. अगर कुछ देखना चाहोगे तो उसका चार्ज वहीं पे करना आपने. ऊपर आपको हम एप्पल गार्डन ले जाएंगे. फार्मिंग रहेगा, हमारे पहाड़ों की खेती. अंदर जाके फोटो वीडियो पूरा एंजॉय करेंगे. विलेज कल्चर मिलेगा देखने के लिए. 6 तरह का एडवेंचर रहता है हमारे पास, जिसमें सबसे पहले जिप लाइन रहेगी. सिंगल में भी है, डबल में भी है. दूसरी एक हाथ पकड़ के एक वैली से दूसरी वैली ऑटो स्लाइड जाती है. सेकंड वैली क्रॉसिंग है, वन साइड क्रोल है, वन साइड ऑटोमेटिक जाती है. बंजी जंप रहता है ब्रिज के ऊपर, वॉकर का ना लास्ट में फ्री फॉल जंप रहता है. जंप से डर लगता है तो स्लो डाउन करवाते हैं. जिग जैग का हिलता डुलता ब्रिज होता है, खाली बैलेंस बनाना होता है. इसके जो 3 स्टेप रहेंगे चैलेंजिंग और एंजॉयमेंट के लिए रहते हैं. लास्ट है कमांडो नेट सर. इसके पैकेज बनते हैं 3 तरह के. कोई भी पैकेज बनाओ, पैकेज के अलावा रास्ते में फॉरेस्ट वाला मिलेगा. 50 रुपीज चार्ज फॉरेस्ट एंट्री लगना आपका. बाकी टिकट बनेगा 500 में आपका. खाली हॉर्स राइडिंग करवाएंगे. जो 1000 वाला टिकट है उसमें हॉर्स राइडिंग भी है, साइट सीन करवाएंगे, प्लस कोई सी भी एक गेम करवाएंगे. 1500 रुपए में कंप्लीट ऑल कंप्लीट आएगा. ATV को छोड़ के सब कुछ आ जाएगा 1500 रुपए में. अगर आप हॉर्स पे जाना है, मतलब हॉर्स पे जाना, 4x4 जिप्सी में जाना है तो उसमें 1000 रुपए. 3000 रुपए. अच्छा, ओके. एक्टिविटी करनी है आपने. ठीक है, मैं बताता हूँ. 1-2 मिनट दीजिए सिर्फ.
यांनी भरपूरशा ऍक्टिव्हिटीज सांगितल्या, भरपूर हेवी चार्जेस आहेत, तर मी आता बघतो काय करायचं काय नाही. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं, कुफरीला आम्ही पोहोचलोय. इथे आम्ही काही ऍक्टिव्हिटी बुक केली आहे. इथे ते आम्हाला आता घोड्यावरनं वरती घेऊन जाणार. तिथे 2-3 व्ह्यू पॉईंट फिरवतात आणि तिथे आम्हाला त्यांच्याकडे बरेच काही ऍक्टिव्हिटीज होत्या. त्याच्यापैकी 2 ऍक्टिव्हिटीज त्यांनी आम्हाला ऍड करून दिले. साक्षीला चार्जेस नव्हते कारण तिचं एज कमी होतं, बिलो 7 इयर. तन्वीला, मला आणि सोनलला आम्हाला त्यांनी पर हेड 1000 रुपीज घेतले, इन्क्लुडिंग हॉर्स. एक सेकंड. ओके ओके. हां, तर मित्रांनो सॉरी हां. तर मी हे म्हणत होतो की आमचं पर हेड 1000 रुपीज घेतलेत, माझे, सोनलचे आणि तन्वीचे. साक्षीला कुठले चार्जेस नाही लागले, तिचे एज कमी असल्यामुळे. आम्हाला ते हॉर्सनी वरती घेऊन जाणार, 2-3 व्ह्यू पॉईंट्स फिरवणार, मग तिथे आम्हाला ड्रॉप करणार, मग तिथे आम्ही वॉक करत जाणार. तिथे काही याचा बगीचा आहे, काय म्हणतात, सेफ. त्याच्यानंतर घोड्याने, हा. आणि तिथे काही तिथले त्यांची इथली शेती कशी आहे ते दाखवणार, ॲपलची बाग आहे ते दाखवणार. फन, लहान मुलांसाठी तिथे काहीतरी फन पार्क आहे. तर बघू तिथे काय काय ॲक्टिव्हिटीज आणि काय काय वरती मजा येते ते. आलोय आता. आमचे घोडे ऑलरेडी बुक आहे, तर आम्ही घोड्यावर बसणार आता. 2 मिनिटामध्ये आता आम्ही घोड्याची सवारी आमची सुरू होईल. चला बघू. मित्रांनो, असं वरती आल्यानंतर इथे याक वगैरे ठेवलेले फोटो घेण्यासाठी. हे बघा. बाकी मित्रांनो, वरती आल्यानंतर असे भरपूरसे शॉप आहेत तिथे. काही चहा नाश्त्याचे शॉप आहेत, काही स्टॉल. हां हां, चल चल. तुम्ही इथे थोडीफार शॉपिंग पण करू शकता जर करायची असेल तर. बाकी हे नाश्त्याचे वगैरे पण शॉप आहे तिथे भरपूर. चाय, पकोडे, मॅगी वगैरे भेटते खास करून. घोडा हालत होता साक्षीचा. हे असे भरपूर शॉप आहेत मित्रांनो. इथे असं एक टेलिस्कोप पॉईंट पण आहे. इथे यांनी टेलिस्कोप ठेवलेले असतात. बघा, इथे असे टेलिस्कोप लावलेले आहेत, पण एकदम छोटे छोटे टेलिस्कोप आहेत ते. तर मला नाही वाटत की इथे पैसे स्पेंड करण्यामध्ये काही म्हणजे हे वर्थ आहे. तर तुम्ही इथं जर आले कधी तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार डिसिजन घ्या, पण आम्ही हे स्किप करतोय. हे फार मूर्ख पण होतात. काय काय, हे नागा टेम्पल इकडे दिसतंय माझ्या मागे, तुम्हाला इथे दिसत असेल. हे नागा टेम्पल आहे. आणि फासू पीक म्हणून काय आहे, हाच एरिया आहे फासू पीक, जे त्यांनी मला सांगितलं की फागू पीक हाच एरिया आहे, जे ते बोलले की हे तुम्ही फ्रीमध्ये एक्सप्लोर करू शकतात. हे कारण इथं सोडलं तर आम्हाला इथेच आहे, मग इथं माणसं इथं आल्यानंतर हे फ्रीमध्ये वॉक करणारच ना. तर हे मला काही बरोबर नाही वाटलं. पण चला, झिप लाईन करायचं आहे म्हणतात हे, कारण झिप लाईन आम्हाला त्याच्यामध्ये ॲड केलेली होती, तेवढं तरी वसूल करून घेऊयात. तर मित्रांनो, ओव्हरऑल ही राहिली अशी आमची कुफरीची व्हिजिट. पण इथे तुम्ही येताल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने एकदा तिथे बार्गनिंग करा. ते लोक खूप फोर्स करतात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज बुक करण्यासाठी. पण मी तर म्हणेल तुम्हाला इच्छा असेल तर करा, कारण पैसे पण खूप घेतात. आणि आम्ही ॲटलिस्ट बरं झालं, आम्ही फक्त हॉर्स रायडिंग बुक केली होती वरती जाण्यासाठी. त्याच्यामध्ये आम्हाला कॉम्प्लिमेंटरी 2 ॲक्टिव्हिटीज त्यांनी पर हेड फ्री दिल्या होत्या. पण वरती गेल्यानंतर तर बॉस तसं ते सांगतात की एवढं फ्री आहे तेवढं फ्री. वरती गेल्यानंतर खूप लांब वॉक करायचं आहे. परत तिथे तुम्हाला ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी जे डिस्टन्स कवर करायचं आहे त्यासाठी परत वेगळ्या गाड्या असतात, त्याचे वेगळे चार्जेस मागतात. तर तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही विचार करा ॲक्टिव्हिटीज बुक करायच्या पूर्वी. आणि एक मी तुम्हाला सजेशन देईल की तुम्ही जर हॉर्स बुक केला तर प्लीज मास्क कॅरी करा, कारण हॉर्सवर पुढे जाताना ते त्यांचा रूट जो आहे तिथे खूप गर्दी राहते, हॉर्सची खूप डस्ट उडते, तर तुम्ही ती काळजी घ्या. तर हे झालेली आमची कुफरीची व्हिजिट. आता आम्ही निघतोय. कुठलं टेम्पल होतं ते? जाकू टेम्पल. तिथे काहीतरी 108 फूट उंच अशी हनुमानाची मूर्ती आहे म्हणतात. आम्ही आता तिथे निघतोय. मित्रांनो, आम्ही
कुफरीवरून आता आलो आहे जाकू टेम्पल. हे हनुमानजीचं मंदिर आहे. माझ्या मागे तुम्हाला दिसेल बघा इथे जवळपास हनुमानजीची मूर्ती आहे 108 फुटाची. आणि हे मंदिर समुद्र सपाटीपासून जवळपास एक 8000 फूटवरती उंचीवरती आहे. आणि इथलं वातावरण पण खूप छान आहे. शिमल्याचं वातावरण तसं सगळं छानच असतं म्हणा. तर आता आम्ही जातोय वरती हनुमानजीचं दर्शन घ्यायला. या मंदिरामध्ये एवढी फॅसिलिटी ते केली आहे की ॲटलिस्ट पायऱ्या चढायची गरज नाही. चल चल येतोय मी. चल साक्षी. येस, हे बघ किती मोठी जय बजरंग बली, जय बजरंग बली. खूप छान मंदिर आहे मित्रांनो. उंचीवरती आहे बनलेलं मंदिर. आणि हे बघा हनुमानजीची मूर्ती. माझ्या कॅमेऱ्यामध्ये पण पूर्ण मी तिला एकत्र कॅप्चर नाही करू शकत आहे. मित्रांनो इथे माकडं पण भरपूर असतात. तर इथं तुम्ही तुमचे फोन, पर्स, छोट्या वस्तू ह्या तुम्ही सांभाळून ठेवा, नाहीतर घेऊन पळून जातात अक्षरशः. हे बघ, हे इकडे जायचं मंदिर. चल. मला बेल वाजवायला करत ना. जय बजरंग बली. मला बेल वाजवायची आहे. चला चला चला. हो हो. कलेवर घ्या. मित्रांनो आमचं झालं हनुमानजीचं दर्शन. आता आम्ही निघतो पुढे मॉल रोड. जाकू टेम्पलला भेट देऊन आता आम्ही निघतोय मॉल रोड. पुन्हा एकदा शॉपिंग करायची का शॉपिंग परत. मित्रांनो हे आता आम्ही मॉल रोडच्या पार्किंगमध्ये पोहोचलोय. तुम्हाला इथे माझ्या मागे दिसेल की ही सगळी पार्किंग आहे. आणि जवळपास अंडरग्राऊंड 7 ते 8 फ्लोअर आहेत मागे खाली ते. कारण इथे शिमल्यामध्ये तुम्हाला काही असं प्रायव्हेट टॅक्सी वगैरे किंवा रिक्षा वगैरे काही भेटणार नाही. तिथं तुम्हाला गाडीच घेऊन यावं लागतं. आणि मॉल रोडपर्यंत तर काही आपली गाडी जाऊ शकत नाही. इथं गाडी आपली पार्क करायची आणि एका साईडला लिफ्ट आहे, त्या लिफ्टने डायरेक्ट वरती मॉल रोडपर्यंत आपल्याला ते पोचता येतं. ठीक आहे. हे इथं लिफ्ट आहे मित्रांनो इथं समोर. आणि इथं खूप थंडी असते. एक मिनटं चला, रोड क्रॉस करा आरामशीर. या एक सेकंड. हे पहा, या लिफ्टद्वारे तुम्हाला आता लागतो वरती मॉल रोड. हे काय इथं लिफ्ट आहे. बघ तिथे भीड किती आहे. बुकिंग आहे का बघू. 20 रुपये पर पर्सन तिकीट आहे लिफ्टचं. नाही याच्यामध्ये बरं ना लाईनमध्ये आहे. 20 रुपीज पर पर्सन फॉर वन साईड. तर तिथे टोटल 2 लिफ्ट होत्या. जसं की मी पहिले सांगितलं 20 रुपये पर पर्सन त्यांनी चार्ज केलं. आणि 2 लिफ्ट थ्रू तुम्हाला वरती मॉल रोडला पोहोचावं लागतं. तर ऑलमोस्ट 3rd-4th फ्लोअरवर आपण जसं डिस्टन्स कवर करतो त्या पद्धतीने डिस्टन्स कवर केला आम्ही. आणि आता आम्ही तुम्हाला दाखवतो पूर्ण मॉल रोड. मित्रांनो इथे असे भरपूर तुम्हाला शॉप आहेत कपड्यांचे. शिमलाचे स्पेशल कपडे, शूज, खाय प्यायचे पण भरपूर दुकानं आहेत. आणि मी आता असंच सरळ जातोय द रीच नावाच्या एक मैदान आहे तिथे, छोटंसं ग्राउंड. तिथे बऱ्याच काही मूवीचे शूटिंग वगैरे झाले होते. तिथे लोक फोटो शूट वगैरे करतात. आम्ही आता तिकडे चाललो आहे. द रीच जे आहे ॲक्च्युली तिथे चर्च आहे. आणि चर्चची ती ओपन जागा आहे.
तिथून सनसेट वगैरे खूप छान येतो, फोटोशूट वगैरे खूप छान करता येतात. मॉल रोडचं जस्ट वरतीच येते. हे आलं. मित्रांनो, हे आहे द रिच नावाचं चर्च ची ओपन जागा आणि ते गर्दी बघा तुम्ही. बापरे, पण सिनरी इतकं छान आहे. वाव. भारत माता की जय. वरती मित्रांनो असे काही स्टॅच्यू पण बनवलेले आहेत. इथले काही लोकल लीडर होते, दौलत सिंग. त्याच्यानंतर हे इकडं पण एक स्टॅच्यू आहे. हा आहे यशवंत सिंग परमार म्हणून आहेत इथले कोणी लीडर आहेत. ॲक्च्युली मला जास्त त्याची आयडिया नाही. त्यानंतर इकडे अटलजींचं आहे. आणि याच्या पलीकडे एक इंदिराजींचा एक स्टॅच्यू आहे. मित्रांनो, हा अटलजींचा स्टॅच्यू आहे. आम्ही इथे आलो. इथे तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे इथे एक छोटासा व्ह्यू पॉईंट आहे. आम्ही इथनं एक छोटासा व्ह्यू कॅप्चर करतो बॅक कॅमेराने. एक सेकंड. काय नाही करत. नाही. मित्रांनो, इथं एवढं धुकं साचलेलं आहे, पण बहुतेक कॅमेरामध्ये हे कॅप्चर होत नसेल. पण व्ह्यूज इथले खरंच खूप सुंदर आहेत. या साईडला पूर्ण शिमला दिसते. कसं परत कर. मित्रांनो, आम्ही शिमल्याचे फेमस असे जे असतात त्याला म्हणतात सिड्डू म्हणतात ना. सिड्डू. हां, तर ते सिड्डू आम्ही आता ट्राय करणार आहे. ते आपलं जे मोमोज असतात ना, मोमोज असतात त्या टाईपचे असतात. त्याच्यामध्ये मला वाटतं ड्रायफ्रूटचं फिलिंग वगैरे असतं. तर आम्ही स्वीट असतं तर आम्ही ट्राय करतो. हे आम्ही घेतलेत सिड्डू. स्वीट असतात का? कसं असतं? स्वीट असतं. त्याचं तर ड्रायफ्रूटचं फिलिंग असतं म्हणून ऐकलं होतं मी. माझं चुकलं. त्याच्यात ड्रायफ्रूट नाही, याच्यामध्ये काहीतरी चटणी. मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला. थांबा 1 मिनिट. मोमोज, समथिंग लाईक मोमोज. छान आहे बघ. साक्षी पॉपकॉर्न. तर मित्रांनो, आता आम्ही द रिच या चर्चपासून आता जातोय मॉल रोडला जातोय. इथलं आता आमचं फोटोशूट वगैरे झालंय. आणि हे जे चर्च आहे ना मित्रांनो, तुम्ही 3 इडियट्स मूवीमध्ये जर बघितलं असेल तर आमिर खानला शोधताना त्याचा आमिर खानचा फोटो असतो. त्याच्या बॅक साईडला हे चर्च दिसतं बघा तुम्हाला. चला मॉल रोड. साक्षी दिसत नाही मला. साक्षी मी आणि साक्षीने केली शॉपिंग. साक्षी तुझं पण दाखव. काय मॉल रोड म्हणलं की शॉपिंग आहे शॉपिंग. वाव. काय घेतात? पेस्ट्री. जसा जसा टाइम होत चालला, जसं संध्याकाळ होत चालली, तशी इथे गर्दी वाढत चालली आहे. मॉल रोड हा मला वाटतं साधारण
रात्री 10:30-11 वाजेपर्यंत चालू असतो. आम्ही इथे घेतलेत हां शिमलाचे जे बरेचसे काही फ्रूट याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत. काय काय ते याच्यामध्ये कुठलं पर्शियन मँगो, ड्रॅगन, किवी, ॲपल आणि वॉटरमेलन. हां वॉटरमेलन 5-6 फ्रूट आहे तिथे. छान आहे ते. बघू मला किवी मँगो. हा कुठला मँगो? पर्शियन मँगो. अरे द्या ना. पहिल्यांदा खाल्ला असा मँगो. कोणता पर्शियन मँगो काय माहिती नाही. काही असं पण चांगला होता. तर मित्रांनो असा राहिला आमचा पूर्णपणे मॉल रोडचा एक्सपिरियन्स. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा. आणि मॉल रोडला कधी पण येताल तर जरा शॉपिंगची तयारी ठेवून या, कारण बजेट खालीवर तर होऊनच जातं मॉल रोडमध्ये आल्यावर. तर हा होता आजचा आम्हाला शिमल्याचा एक ओव्हरऑल एक्सप्लोअर केलेला आमचा एक्सपिरियन्स शिमला एक्सप्लोअर केल्याचा. तर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की तुमच्या कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. येस, आता उद्या आम्ही शिमल्यावरून निघू दिल्ली. उद्या आम्हाला दिल्लीमध्ये काही थोडेफार एखादं मार्केट आम्हाला एक्सप्लोअर करायचं आहे. चला तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.